सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। वक्फ बोर्डने आपल्या देवस्थानच्या जागेवर दावा ठोकण्याची हिम्मत केली असेल तर सिंधुदुर्गातील हिंदू समाजाने यांचा डाव मोडून काढण्याची हिम्मत केली पाहिजे। आज आपल्या देवांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांना देखील ही लोक सोडणार नाहीत। त्यामुळे या सर्व बाबींचा अभ्यास करून मीही प्रशासनाशी बोलणार आहे। केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यामध्ये तरतुदी सुचवल्या आहेत। मी त्यांची मुजोरी मोडून काढण्याचे प्रयत्न करणार। देशात रेल्वे डिफेन्स नंतर वक्फ बोर्डकडे सर्वात जास्त जमिनीचा ताबा गेला आहे। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 इंचही जागा वक्फ बोर्डला देणार नाही, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। वक्फ बोर्ड दावा करत आहे, त्यानंतर एक लिस्ट आम्हाला मिळाली आणि त्या लिस्टमध्ये साधारणतः 156 ठिकाणी वक्फ बोर्डने दावा केलाय। तुमचा दावा कुठेतरी खरं होताना पाहायला मिळतं काय? बघा, आम्ही जी काय माहिती काढलेली, जी काय माहिती गोळा केलेली त्या अनुसार ती माहिती लोकांच्या समोर आणली होती। हा एक फार मोठा धोका आहे। वक्फ बोर्ड सारखा हा जो काही कायदा आहे, काय जो बोर्ड आहे, तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत। सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, हिंदुत्ववादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत। तुम्ही विचार करा, अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आतापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे 50-60% जमिनी किंवा 156 ज्या ते त्या वक्फ बोर्डला देऊन पण टाकले असते। आज जिल्ह्याचे तिन्ही लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे खासदार हे सगळेचे सगळे महायुतीचे आहेत, हिंदुत्ववादी विचाराचे आहेत आणि म्हणूनच लोकांनी ह्याबद्दलच्या जनजागृती करावी। असलेली आपली जमीन जे काय त्या यादीमध्ये आलेली आहे, आता त्या यादीच्या पलीकडे काय हे लोकांनी मस्ती केली आहे का तेही आम्ही तपासू, पण असलेली जमिनीची बद्दल माहिती घ्यावी। कोण कुठल्या कागदावर तुमची सही घेतायत ह्या गोष्टीवर लक्ष घालावं। संबंधित ग्रामपंचायती, संबंधित अधिकारी, ग्रामसभेमध्ये कुठले ठराव होत आहेत याही बद्दलची माहिती घेतली पाहिजे, तरच ह्या सगळ्या बाबतीचा विचार करायला पाहिजे। कारण हे मोठं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्रामध्ये हिंदू समाजाला आपल्या या देशामध्ये कमी कसं करायचं, आकडा कसा कमी करायचा, यावर हे सगळ्या गोष्टी प्रयत्न असल्यामुळे आपण जनता म्हणून, नागरिक म्हणून सिंधुदुर्गच्या जनतेने सतर्क राहिलंच पाहिजे। मी जिल्ह्याच्या जनतेला विश्वास देतो, आमचं सरकार, आम्ही लोकप्रतिनिधी, आमचं केंद्र सरकार असेपर्यंत तुमच्या 1ही इंच जमीन आम्ही वक्फ बोर्डला द्यायला देणार नाही, एवढं शब्द मी जिल्ह्याच्या जनतेला देतो। देवस्थानची जागा यामध्ये जास्त प्रमाणात आहे, आचऱ्यामधील जागा जास्त आहे काय? बघा, हाच तो मोठा धोका आहे। म्हणजे आज आपल्या ज्या देवस्थानाकडे आपण सगळ्या आस्थेने पाहतो, म्हणजे मुंबईपासून ते कोकणापर्यंत देवस्थानाच्या छोट्या मोठ्या सगळ्या पूजेला आपण आवर्जून उपस्थित राहतो। या सगळ्या देवस्थानावर पण दावा ठोकण्याची हिम्मत या वक्फ बोर्डने केलं असेल तर ह्यांची हिम्मत मोडण्याचं काम सिंधुदुर्गाच्या हिंदू समाजाने केलंच पाहिजे। आज आपल्या देवाकडे, मंदिरांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांकडे पण हे लोक सोडणार नाही। म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये अभ्यास करून मीही संबंधित प्रशासनाशी बोलणार आहे, पोलीस खात्याशी बोलणार आहे, जेणेकरून अशी ही जी काय मस्ती सुरू केलेली आहे ही हिम्मत कशी तोडता येईल यावर निश्चित पद्धतीने पावलं उचलली जातील, एवढा विश्वास जिल्ह्याच्या जनतेला देतो। राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी सरकार आहे, यावर ठोस पावलं उचलली जाणार आहे। आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय मोदी साहेबांच्याच सरकारने वक्फ बोर्ड या कायद्यामध्ये अमेंडमेंट सुचवलेले आहेत, ज्याच्यामुळे हे जे काय ह्यांची मुजोरी आहे, हे जे काय जसं न सांगता कोणाची जमीन घेणं, कुठलाही कोणालाही अपील करण्याची मुभा नाही। आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, देशामध्ये रेल्वे आणि डिफेन्स नंतर वक्फकडे सर्वात जास्त जमिनी आहेत, त्यांनी सर्वात जास्त जमिनीवर ताबा केलेला आहे। आज आपल्या एक देवस्थानावर ताबा ठोकायला सुरू केलेला आहे। उद्या आपल्या अंगणेवाडीच्या मंदिराकडे करतील, उद्या कुणकेश्वरवर करतील, कुठे हे लोक नजर फिरवतील ना, रामेश्वरवर करतील, मंदिराकडे करतील, कुठेही नजर फिरवतील ना। म्हणून अशा पद्धतीचा म्हणून मी सुरुवातीला आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला हिंदुत्ववादी विचाराचं केंद्र आणि राज्य सरकार असल्यामुळे हे लोक आता जास्त हिम्मत करू शकणार नाही। आम्ही जागृत आहोत, आम्ही सतर्क आहोत आणि आम्ही असा कुठलाही इस्लामिक आक्रमण आपल्या देशावर सहन करणार नाही।
निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने.